होईल तेव्हा मला कॉल करा, कधी कॉल करा. आपण बीडमध्ये SP म्हणून मी तुम्हाला सर्व करण्याचा मला मौका भेटला, तो तुमच्या माझा नाता कायमस्वरूपी आहे. कधी कॉल करा आणि जेव्हा तुम्हाला डाऊट असेल जस्ट मेसेज ड्रॉप करा, मी तुम्हाला त्यामध्ये मदत करतो. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद. धन्यवाद. सगळे गणमान्य व्यक्ती, माजी विद्यार्थी, सध्याचे विद्यार्थी सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. हे माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी जेव्हा मला इन्व्हाइट करायला आले होते ऑफिसला, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की सगळे जे स्टुडंट्स आहे हे विद्यालयातून ते वेगवेगळे ठिकाणी तुम्ही पोचलेले असेल, कोणी नोकरीला असेल, कोणी दुसरे पदावर असेल, आणि ते सगळे आपल्या देशाची वेगवेगळे पदावर ते सेवा करत आहे. आणि एक साईड आहे आपला स्टुडंटवर जो आता आपला जो जर्नी आहे करिअरची, आपली पढाईची, ते सुरुवात करत आहे. हे सगळ्यांना बघून ॲक्च्युली मन खूपच आनंद वाटते, बिकॉज स्कूलची जो लाईफ आहे, आपली शाळाची जो लाईफ आहे, तो आपण म्हणले तर खूपच इम्पॉर्टंट आणि खूपच आनंददायी लाईफ असते. इथे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. तुमच्याकडे फक्त एकच एम आहे, अभ्यास आणि तुमच्या घरवर तुमच्या आईवडिलांच्या लक्ष. बाकी जसं जसं आपण पुढे थोडंसं 18च्या वर जातात, नोकरीवर लागतात, तुम्ही नोकरीवर गेले, आपले कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटीज येतात. पण हा जो लाईफ आहे तुमची शाळामध्ये, ते तुमची जिंदगीचा सगळ्यात इम्पॉर्टंट क्षण आहे. इथे मी बघतो बरेच ह्या साईडचे लोक थोडेसे मोठे आहेत, ते समजू शकते सगळे भाषण. ह्या साईडचे जे लोक आहे त्यांना सध्या फक्त दिमागमध्ये मस्तीच्या शिवाय काहीच नाही, बरोबर आहे. तर त्यांना कळत पण नाही की स्टेजवर कोण आहे, काय आहे, बिकॉज त्यांना मस्ती करायची, बिकॉज त्यांना सध्या नाही कळणार की त्यांची लाईफमध्ये सध्या ते काय करत आहे. पण ह्या साईडची जो मंडळी आहे तुमच्यासाठी, आता तुम्ही 10thला असेल, 12thला असेल किंवा कॉलेजला असेल, पण हा जो तुमची एज आपला 21-22 पर्यंतची जो आपली उम्र असते, तो आपली लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट राहते. तुमच्या येणारा जो भविष्य आहे, तुम्ही पुढे जाऊन काय बनणार, हाच एज तुमची डिसाईड करते. आणि ह्याच एजमध्ये वेगवेगळे प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स येतात. कधी आपल्याला सोशल मीडियाची सवय लागते, कधी इंस्टाग्रामची सवय लागते, कधी फेसबुकची सवय लागते, कधी व्हिडिओज बघून काय वेगळा आपला दिमाग करप्ट होतो. ह्या जे एज आहे तुमची 21-22 पर्यंतची, तो एवढी वल्नरेबल आणि व्हॉलेटाईल एज आहे की जिथे आपण सांभाळू शकले नाही तर आपण रॉंग ट्रॅकला वळवतो. तो ह्या एजमध्ये जबाबदारी आपली स्वतःची पण असते, आपल्या परिवाराची पण असते. कधी कधी आई वडील लक्ष देत नाही की त्यांच्या मुला किंवा मुली काय करत आहे, स्कूलमध्ये काय अभ्यास करत आहे, शिक्षक त्याच्या बाबतीत शिक्षकांचं काय ओपिनियन आहे. आणि त्याचबरोबर कधी कधी आपण जो आहे, आपण आई वडिलांना सगळं सांगत नाही. आपण आपल्या जे काय आपल्याशी घडलेलं आहे, वाईट किंवा चांगला, आपण आई वडिलांशी शेअर करत नाही. शेवटी त्याचं नुकसान आपल्याला आपली लाईफमध्ये होतं. मी सैनिक शाळाला विद्यार्थी होता, सैनिक विद्यालय चित्तौडगड, तिथे मी विद्यार्थी होतो. माझा एक मित्र होता, युवराज नाम होता त्याचा. आम्ही सैनिक शाळा बेसिकली तो एक रेसिडेन्शियल शाळा आहे, हॉस्टेल राहते तिथे. 6वी ते 12वी पर्यंत मी हॉस्टेलमध्येच अभ्यास केला होता. माझा एक मित्र होता, तो जवळच आमच्या बेड जवळ होता. सैनिक शाळेमध्ये आमचा जो एम होता तो नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे आर्मी जॉईन करायचे, तसा एम होता. माझा पण तसाच स्वप्न होता. 12th स्टँडर्डला माझा जो मित्र होता युवराज, नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या एक्झाम जेव्हा आम्ही सगळे लोकांनी अपियर केले UPSCच्या, माझा चयन झाला होता, त्याचा चयन नाही झाला. त्याच्यानंतर तो डिप्रेशनमध्ये जायला सुरू झाला. आणि त्या जो उंमर असते आपली 11वी 12वी, आपल्याला काही कळत नाही की डिप्रेशन म्हणजे काय, कोणाला काय. मी हे स्टोरी तुम्हाला कशासाठी सांगत आहे, बिकॉज अशा प्रकारचा जो एक अनुभव आहे, सगळे लोक वेगवेगळा अनुभव असा फेस करत असत, पण आपल्याला तो फेस करायचे आहे, त्याला डिफीट करायचे आणि आपला जो एम आहे लाईफचा तिथपर्यंत पोहोचायचा आहे.
मी तुम्हाला एक सॅड स्टोरी पासून सुरू करत आहे, बिकॉज आपण सगळ्या लोकांची लाईफमध्ये तसा XYZ प्रकारच्या घडत राहते. तो माझा जो मित्र होता त्याच्याशी तो पहिली डिफीट जी होती लाईफची, त्यांनी पहिल्यांदा तो एक्झाम दिला, तो पास नाही झाला, तो ॲक्सेप्ट करू नाही शकला. शाळामध्ये 12वीमध्ये आमचे 60 लोक होते, 60 पैकी 30 लोकांचा चयन झाला होता, 30चा नाही झाला. तो 30चा ज्यांचा नाही झाला त्यापैकी तो एक होता. त्याचं जो डिप्रेशन होता ते आम्ही समजू शकले नाही, बिकॉज आम्ही खूप लहान होते, समोर बोर्ड एक्झाम होते. शेवटी त्यांनी सुसाईड केलं. तो सांगण्याचा पर्पज असाच आहे की आपल्याला आपली लाईफमध्ये चॅलेंजेस येत राहणार वेगवेगळ्या प्रकारचे. कधी तुमची पर्सेंटेज कमी राहणार, कधी आपली पारिवारिक परिस्थिती खराब राहणार, कधी वेगवेगळ्या प्रकारचे. कधी हार मानायचं नाही. ठीक आहे, आपला जो काय तुमच्या बरा वाईट असेल आपले शिक्षकांशी तुम्ही शेअर केले पाहिजे, आई वडिलांसोबत शेअर केलं पाहिजे, मित्रांसोबत शेअर केलं पाहिजे. पण जसं मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, आपला जो जीवन आहे, आपली लाईफ आहे, ते एकच वेळी भेटलेली आहे. आपण वाचतात की पुढच्या जन्ममध्ये हे करणार, नेक्स्ट जन्ममध्ये हे करणार. तुम्हाला माहीत नाही जन्ममध्ये काय होतं, ते फक्त कहाणीमध्ये आहे. पण जो आज आहे आज आहे. हे शरीर जो आपल्याला भगवानने दिलेलं आहे ते आजसाठी दिलेलं आहे. आणि तेच शरीर तेच दिमाग वापरून आपल्याला आपल्या परिवारासाठी काम करायचे, आपल्याला कुटुंबासाठी काम करायचे, तुमच्यासाठी काम करायचे, देशासाठी काम करायचे. आपल्याला दुसरी संधी नाही भेटणार. कधीही आपल्याला आपली लाईफ वेस्ट करायचीच नाही. आणि आपण प्रत्येक जण हुशार आहोत. मी तुम्हाला सांगतो, काही लोकांनी माझी अंबाजोगाईची स्पीच बघितलेली आहे. मी पण एक 9th स्टँडर्डपर्यंत खूप साधारण ॲव्हरेज स्टुडंट होता. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला एक चॅलेंज दिला की 10thमध्ये 80% आणून दाखवा. तो चॅलेंज मी स्वीकार केले, खूप अभ्यास केला आणि हे चष्मा पण 10वीमध्येच मला लागला होता. त्याच्यानंतर 10वी टॉप केली, 11वी टॉप केली, 12वी टॉप केली. त्याच्यानंतर IITमध्ये ॲडमिशन झाला. IITच्या नंतर तो खूप लंबी स्टोरी आहे, ते मी परत नाही सांगणार. बरेच लोकांनी ते स्टोरी ऐकलेली असेल. पण सांगण्याचा उद्देश हेच आहे की आपण आज माझी विद्यार्थी मेळाव्यामध्ये आपण बसलेले आहे. तो जे लोक आता चांगले चांगले पदवर पोहोचलेले आहेत, तुमची जबाबदारी आहे तुम्ही हे लोकांना गाईड केलं पाहिजे. जो आत्ताचे विद्यार्थी आहेत, तुमची जबाबदारी आहे की ह्यांच्यामध्ये तुम्हाला जे कोई रोल मॉडेल वाटते की हां भाई असं मला व्हायचं आहे, तुम्ही त्या हिशोबाने तयारी केली पाहिजे. पण जीवन आपल्यासाठी एकच आहे, हेच लाईफ आहे आणि आपल्याला ती लाईफ अजिबात वेस्ट नाही करायची. आपण सगळेमध्ये जसं आपण रामायणमध्ये हनुमान म्हणतात, हनुमाननी लंका जाण्यासाठी त्यांनी छलांग लागली आणि भारत आणि लंकाला त्यांनी प्रवास केला. आपल्या सकलांमध्ये हनुमान आहे, फक्त तुम्हाला त्या शोधण्याची गरज आहे. तो कधीही लो फील नाही करायचे, कधी वाईट फील नाही करायचे. लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येत राहतात. UPSCचा एक्झाम मी पहिला एक्झाम दिला होता. पहिल्या एक्झाममध्ये माझा चयन नाही झाला होता. तो म्हणजे फेल झाला. मी फेल झाला तर मी हार नाही मानला, बल्कि तो जसं आपण म्हणतात अंग्रेजीमध्ये, फेलियर्स आर द स्टेपिंग स्टोन्स ऑफ सक्सेस. फेल आपण कशामुळे झाले त्याचा अभ्यास केला की मी हे चूक केली होती त्यामुळे मी फेल झाला. एक्झाम्पल सांगतो, UPSCचे पहिले अटेम्प्टमध्ये मी कॉपी पेन वापरत होता नोट्ससाठी. म्हणजे अखबार येत होते, नोट्स येत होते, मी फाईल्स तयार केले होते. दररोज सकाळी ते संध्याकाळीपर्यंत मी नोट्सच लिहित होता. खूप म्हणजे हात माझे खूप थकत जात होते त्यावेळेला, पण नोट्स लिहित होता. पण माझा चयन नाही झाला. तेव्हा मला क्लिक झाला की तो डॉंकी वर्क जो आपण गधा वर्क म्हणतात की तो डॉंकी वर्क मी करत होता, पण दिमाग तो मध्ये कधी लावलाच नाही. तो नेक्स्ट अटेम्प्टमध्ये आज आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे, टॅबलेट्स आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे. नेक्स्ट अटेम्प्टमध्ये मी त्यांच्यामध्ये शिफ्ट झाला आणि जो नोट्स तयार करण्याची जो एक पद्धत आहे त्याला बाजूला काढून कम्प्युटरमध्ये नोट्स तयार करणं सुरू केलं. त्याचा उपयोग काय झाला, एक आपण सर्च करू शकते, इंडो चायना रिलेशन, इंडो पाकिस्तान रिलेशन. आपण लगेच सर्च करू शकते की हातातून नोट्स लिहिले ते सर्च होणार नाही, पन्ने पलटावं लागते. आपला एक मिनिट एक सेकंड किमतीचा आहे. तो स्मार्ट स्टडीज, हार्डवर्क म्हणजे एक हार्डवर्क तो मी सांगतो, एक जो आपण कहाणीमध्ये ऐकतो, गधा पण सुद्धा एक हार्डवर्क करत आहे. त्याला जे काही काम दिले तो करत राहतो नाही.
आजच्या जमान्यामध्ये आपल्याला हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क, हार्डवर्कचा काय सबस्टिट्यूट नाही, तो पण खरा आहे. असं नाही की तुम्ही आपण सगळे लोक अल्बर्ट आइन्स्टीन आहे, आपण काहीच वाचले आपल्या डोक्यामध्ये जाईल. नो, वी आर सिम्पल ह्युमन बिंग्स. आपण एक साधारण माणूस आहे. तो आपण कसा स्वतःला हुशार करू शकते? हार्डवर्क. तुम्हाला मेहनत करावं लागेल, पण मेहनतचे बरोबर तुम्ही तो मेहनत बरोबर टाइम टेबल तयार करत आहे का? तुमची मेहनत बरोबर तुम्ही स्मार्टली त्याला वापरत आहे का? प्रॉपरली रिवाईज करत आहे का? हे सगळी गोष्टी तुम्हाला सक्सेसमध्ये मदत करते. हे म्हणली तो खूप लहान आहे, तुमच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे की जो स्मार्ट गॅजेट आहे. आजकाल तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल फोन असेल. मोबाईल फोन जेव्हा मी UPSCची तयारी करत होता तेव्हा मी क्लाउडवर, आपला गुगल क्लाउडवर माझे नोट्स सेव्ह करत होता. तो जेव्हा समजा इथून मला बीडला जायचं आहे, जसं दिल्लीमध्ये होता, मेट्रोच्या ट्रॅव्हल करायचं आहे, तर आपल्याला वेळ वेस्ट नाही करायचा आहे. मोबाईल खोलायचे, मोबाईलमध्ये सगळे नोट्स ऑटोमॅटिकली आहे. तो नोट्स तुम्हाला रिवाईज करायचे आहे, टाईम वेस्ट नाही करायचे आपल्याला. तो जो इंस्टाग्राम, जो फेसबुक, जो यूट्यूब आजची जनता फक्त टाइमपास करण्यासाठी, व्हिडिओ बघण्यासाठी करत होते, त्याचा उपयोग मी माझ्या अभ्यासासाठी करते. फेसबुकला जाऊन नॅशनल जिओग्राफिक चॅनल त्याला सबस्क्राईब करत होता. द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, लोकमत, पार्लमेंट ऑफ इंडिया, राज्यसभा, त्याला मी सबस्क्राईब केले होते. त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा त्यांचे चॅनल राहते, तिथे सबस्क्राईब केले होते. तो त्यामुळे मला माझे मित्र कुठे फिरतात, कुठे, मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. मला हे आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही चांगला नियम काढलेला आहे का जो माझ्या UPSCमध्ये गरज होईल, ते मला एकदम डायरेक्टली मिळत होते. आपल्याला फ्रान्सचा इतिहास शिकायचे, भारतचा इतिहास शिकायचे, रशियाचा इतिहास शिकायचे, तो किताब वाचण्यापेक्षा यूट्यूबला जाऊन तो लेक्चर मी ऐकायचा होता. ठीक आहे. आणि नोट्स मी वेगवेगळे रंगामध्ये तयार करत होता, बिकॉज रंगची आपली जो मेमरी आहे ते तुमची ब्लॅक अँड व्हाईटची मेमरीपेक्षा जास्त शार्प राहते. तो आपण रंग, वेगवेगळे रंग मी नोट्सच्या करत होता की पहिल्यांदा रिवाईज केले तो येलो रंगमध्ये येईल, दुसरींदा कोई गोष्टी रिवाईज केले तो ब्लू रंगमध्ये येईल, तिसरींदा केले तो ग्रीन रंगमध्ये येईल, जेणेकरून जेव्हा मला फायनली एक्झाममध्ये बसायचे फक्त ग्रीन वाचायचे, बाकी रेड आणि येलो तर माझा झालेला आहे ऑलरेडी. हे सगळे स्मार्ट स्टडीजचे टिप्स आहेत, ते आपण सगळ्यांनी वापरले पाहिजे. तुम्ही वापरले तर नक्की तुम्हाला याच्यामध्ये त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटेल. एक्झाम तुम्ही कोणताही निवडा, तुम्हाला UPSCमध्ये IPS व्हायचे, तुम्हाला MPSC जायचे, कोणताही, प्रत्येक एक्झामची कंडिशन्स आणि रिक्वायरमेंट सेमच आहेत. हार्डवर्क, टाइम टेबल आणि स्मार्टवर्क. ठीक आहे. कोणताही एक्झाम तुम्ही निवडा. आणि हा जो तुमची एज आहे त्या एजमध्ये डिस्ट्रॅक्शन्सही लांब राहा. मी तुम्हाला सांगतो की आपला जोपर्यंत माझा IPS नाही झाला होता, माझा एम होता की मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचे, IAS किंवा IPS, जिथे सोसायटीमध्ये मी काम करू शकेल अशी जॉबवर मला पोचायचे. जोपर्यंत मी तिथे पोचला नाही, मी आमचे कुटुंबाचे जो प्रोग्राम्स असते, दिवाळी, होली, कोणाचं लग्न, मी तिथे गेलं सुद्धा नाही. जेव्हा माझं सिलेक्शन झालं, यस, तेव्हा मी गेलो. पण जोपर्यंत माझं लक्ष मला नाही भेटलं होता तोपर्यंत मी हे सगळंही नाही केलं होता. तो आपल्याला डिसाईड करावा लागेल. जसं मी तुम्हाला सांगितले, हे जो तुमची उमर आहे 21 ते 22, आपली 22पर्यंतची जो आपली उमर असते तिथपर्यंतच आपल्याकडे स्कोप आहे. त्याच्यानंतर पण अपॉर्च्युनिटी आहे, पण तुमच्या फाउंडेशन ऑलरेडी संपलेली आहे. तो कोणीही वेळ वाया करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्टी, आजचे हा युगमध्ये कोणी हे समजू नका की मी गरीब आहे, मी अमीर आहे, माझ्याकडे तेवढे पैसे नाही. नो, आपल्या सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे, आपल्या सगळ्यांकडे 5G कनेक्शन आहे, जो गावागावापर्यंत 5G 4G कनेक्शन पोहोचलेलं आहे. इंटरनेट तुम्ही वापर कशा करायचे ते तुम्ही शिकले तर तुम्हाला हे सगळं अभ्यासासाठी एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही. आजच्या काळामध्ये तुम्ही मला चॅलेंज दिले की सर ह्या गोष्टीच्या बाबतीत मला सांगा कसं शिकवायचे, सगळ्याचा आन्सर तुमचे फोनमध्ये आहे. ChatGPT किती लोक वापरतात चांगली गोष्टीसाठी? ChatGPT बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, खूपच कमी हात आहे, 4-5. तो ChatGPT असा आहे की तुम्हाला अगोदर काय होता की आम्हाला मार्गदर्शनच नाही, आम्हाला माहीतच नाही की भाई अभ्यास कसा करायचा. नाव तुम्ही ChatGPTचा इस्तेमाल करा.
फॉर एक्झाम्पल कोणाला MPSC या फिर कॉन्स्टेबलची परीक्षा पास करायची आहे तर त्याची काय काय तयारी असते, कशा प्रकारचा कोर्स येते, त्यामध्ये एक्झामचा पॅटर्न काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथेच भेटतात. तुम्हाला कुठेही कोचिंगला विचारण्याची गरज नाही, कुठेही जाण्याची गरज नाही. तो अल्टिमेटली क्रक्स काय की स्मार्ट स्टडी. तुमच्या स्टडी स्मार्ट राहिली तो तुमच्या आपोआप तुमचं जे काय लक्ष आहे तिथे पोहोचायला तुम्हाला सोपं होतं. त्याचबरोबर मी शिक्षकांना सुद्धा सांगतो की आता जमाना चेंज झालेला आहे. ट्रेडिशनल आपला जो पढाई करण्याचा जो तरीका होता, जो पद्धत होती, ते आता चेंज झालेली आहे आणि आपल्याला जमान्यासोबत आपले विद्यार्थ्यांना सगळ्यांना शिकावं लागेल की कशा प्रकारे ते टेक्नॉलॉजी वापरू शकेल. आपण इश्यू काय आहे की आपण आपल्या एज्युकेशनमध्ये लहान वयापासून लोकांना सांगतच नाही की टेक्नॉलॉजी वापर कशा प्रकारे केली पाहिजे. तो ते आपण लवकर शिकले, वेळेवर शिकले तर आपल्याला नक्की आपली लाईफला इम्प्रूव्ह करण्यासाठी ती मदत भेटते. इथे किती लोक सिव्हिल सर्व्हिसेस जाण्यासाठी इच्छुक आहेत? सिव्हिल सर्व्हिस म्हणजे UPSC, IAS, IPS. हे मंडळी तो हात वर नाही करणार. या मंडळीमध्ये 3-4 MPSCची किती आहे? ओके, डॉक्टर्स, इंजिनियर्स, बाकी बरेच लोकांचा हातच वर नाही झाला. म्हणजे तुमचा प्लॅन काय आहे? काय डिफरंट प्लॅन आहे? तो सांगण्याचा हे सगळा तुम्हाला स्टोरी सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला आपली लाईफमध्ये कुठेही पोचायचे असेल तो हार्डवर्क आणि स्मार्टवर्क शिवाय आपण पोचू शकत नाही. ही सगळी स्टोरी होती. आता 2-3 जे काय प्रश्न तुमचे असतील ते मी तुम्हाला इथे त्याचं उत्तर देऊ शकतो. कोणी काय कोणाला विचारायचे असेल स्पेसिफिकली तो त्याचा मी उत्तर देतो. त्याचा तुम्ही वापर केले पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवले पाहिजे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मोटिवेशनसाठी दुसऱ्यांना बघण्यापेक्षा तुम्ही आतमधला तुमचा जो इनर मोटिवेशन आहे तो स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे कधी तुम्हाला हे गरज नाही पडले पाहिजे की मोटिवेशनसाठी मला त्या माणूसला भेटायचे. नो, तुमच्या आतमधला विश्वास जो आहे ते एवढा स्ट्रॉंग असले पाहिजे की तुम्हाला कोणाची गरजच नाही. ठीक आहे, तो माझं भाषण मी इथे संपवतो आणि हेच सांगतो परत की आपण सगळेजण भारतचे नागरिक आहोत. प्रत्येक जणाला एकच लाईफ भेटलेली आहे. आपला त्यामध्ये आपण 100% लावले पाहिजे. जिथे तुम्ही तुमचे परिवाराला, स्वतःला, कुटुंबाला डेव्हलपमेंट करतील, चांगल्या पदावर आणतील आणि आपल्या भारतासाठी सुद्धा आपण चांगल्या पदावर आणण्यासाठी आपण 100% आपण जेवढा पॉसिबल असेल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे. तो हे सब सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दररोज अभ्यासाला बसलो ना, माझं मनच लागत नाही. मग तुम्ही कशी मोटिवेट होता? तुम्ही 6वीला आहे ना आता? आज आता अभ्यास करण्याची गरज नाही. 6वी खूप लहान आहे. 6वी, 7वी, 8वी ठीक आहे, अभ्यास प्रत्येक वेळेस केले पाहिजे. पण बचपन जो आहे ना आपला, तो बचपन पण कधी परत येत नाही. तो बचपन पण एन्जॉय करा. पढाईचं तुमची वेळ येईल 8वी, 9वी, 10वी पर्यंत, तोपर्यंत एन्जॉय करा. ठीक आहे, अननेसेसरी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा येईल तेव्हा 100% तुम्हाला तुमचा लावायचं आहे आणि जास्तीत जास्त चांगले मार्क्स, जास्तीत जास्त चांगली परफॉर्मन्स तुम्ही आणले पाहिजे. तो एवढं सुरुवातीपासून 6वी, 7वी, 5वी आपल्याला आपले लहान मुलं-मुलींना जास्त पढाईमुळे प्रेशर नाही केलं पाहिजे. यस, पढाई इम्पॉर्टंट आहे पण प्रेशर नाही. त्यांना त्यांच्या बचपनसुद्धा आनंदात साजरा केलं पाहिजे.